मित्रांनो नमस्कार. मी डॉक्टर प्रमोद काळे अक्षरमानव चित्रपट विभागामध्ये काम करतो आणि अक्षरमानव चित्रपट वितरण विभागाचा महाराष्ट्राचा अध्यक्ष म्हणून आज कार्यरत आहे. मी स्वतः वैद्यकीय व्यवसाय करतो आणि वैद्यकीय व्यवसाय व्यतिरिक्त माझे अन्य काही व्यवसाय आहेत ज्यामधून मला अपसूक पैसा मिळत राहतो. आता ते व्यवसाय मी या व्हिडिओमध्ये नाही सांगत, पण एवढंच सांगतो की मी आर्थिकदृष्ट्या सक्षम आहे, स्टेबल आहे. मी ज्याला मेडिकल कॉलेजला असताना शिक्षण घेत होतो त्यावेळेला माझ्यासोबत फिल्म इंडस्ट्रीमधले काही जे आता डॉक्टर आहे नाव ज्यांच्यासमोर लावलेलं आहेत असे काही कलाकार आहेत, काही अभिनेते आहेत, काही निर्माते आहेत की जे माझ्यासोबत मेडिकल कॉलेजवरती शिकत होते. कालांतरानं मी मेडिकल प्रॅक्टिस सुरू केलं, पण हे जे माझे मित्र होते त्यांनी मात्र डायरेक्ट फिल्म इंडस्ट्रीमध्ये स्ट्रगल करायला सुरुवात केली. त्याला कारण असं होतं की त्यांचं बॅकिंग चांगलं होतं, म्हणजे त्यांचे आई वडिलांपैकी कोणते नोकरी करत होते किंवा दोघंही आई वडील नोकरी करत होते आणि एक दोन मित्र असे आहेत की ज्यांचे आई वडील ऍक्च्युली व्यवसाय करत होते, म्हणजे ते वेल सेटल होते लोक आणि ती मग या फिल्म लाईनमध्ये आले, स्ट्रगल केली, त्यांना यश मिळालं. सुदैवानं, हा शब्द फार महत्वाचा आहे, त्यांना यश मिळालं, त्यांच्या कर्तृत्वानंही यश मिळालं आणि ते आज एस्टॅब्लिश त्या फिल्म लाईनमध्ये झाल्यात. त्यांचं अर्थार्जन चांगल्या प्रकारे चालू आहे आणि ते एकदम सुरक्षित ठिकाणी सध्या आहेत. मी मात्र 20 वर्षांनंतर, म्हणजे 20 वर्ष वैद्यकीय व्यवसाय केला आणि आर्थिकदृष्ट्या स्थिर झाल्यानंतर मात्र मग मला जी काय खुमखुमी होती चित्रपटसृष्टीमध्ये यायची, कलाक्षेत्रामध्ये यायची, मी चांगला अभिनयही करायचो कॉलेजला असताना, पण मला कधीच वाटलं नाही की असुरक्षित ठिकाणी जावावं. ऍक्च्युली माझं ते गैरसमज असेल, माझा चुकीचा शब्दही असेल, मी मान्य करतो, पण मला हे वाटत होतं की मी आर्थिकदृष्ट्या स्थिर व्हावं आणि मग ह्या लाईनमध्ये यावं. 20 वर्षानंतर तसंच झालं. म्हणजे आज मी जर समजा ठरवलं की नाही आपल्याला काही करायचं नाही, निवांत राहायचं आहे आणि बसून खायचं आहे असं म्हटलं तरी सुद्धा माझं काही नडणार नाही, काही अडणार नाही, अशा स्थितीमध्ये मी सध्या आहे आणि खूप चांगल्या स्थितीमध्ये आहे. आणि अशा नंतर या स्थितीनंतर मग तर मी ठरवलं की आपल्याला माझं कलाच्या क्षेत्रामधलं मला पॅशन जगायचं आहे आणि मग मी आता या फिल्म लाईनमध्ये आहे आणि अत्यंत बेसिक गोष्टी फिल्म लाईनमधल्या ज्या गरजेच्या आहेत त्या अक्षरमानवच्या माध्यमातून करतोय. ऑफकोर्स मी चित्रपटामध्ये अभिनय, माझे 8-9 चित्रपट येत आहेत 2024 आणि 2025 मध्ये अभिनय करतोय आणि निर्माता म्हणून, फायनान्सर म्हणूनही काही चित्रपट येत आहेत. साऊथलाही मी चांगल्यापैकी प्रकारे मी गुंतवणूक केलेली आहे. पण मला या व्हिडिओमध्ये एक वेगळीच गोष्ट सांगायची आहे. गोष्ट ही सांगायची आहे की कुणीही, तुम्ही जर आर्थिकदृष्ट्या स्थिर नसाल तर अनिश्चित अशा क्षेत्रामध्ये येऊ नका. मग तुम्ही काय करा, तुम्ही एकटेच राहा, लग्नही करू नका, मुलाबाळांच्याही नादाला लागू नका, आईवडिलांची जबाबदारी सुद्धा तुमच्यावर नसेल तर तुम्ही पूर्णवेळ ह्या क्षेत्रामध्ये या, स्ट्रगल करा. तुम्ही जर खरंच उत्कृष्ट असाल, तुमच्या कलेला जर कदर मिळाली तर तुम्ही खरंच फार टॉपला जाल आणि मग सगळ्या जगाला तुमचा हेवा वाटेल. पण हे क्षेत्र असं आहे की ग्लॅमरचं क्षेत्र असं आहे की ज्यामध्ये फेल्युअर लोकांना अजिबात स्थान मिळत नाही, म्हणजे तुम्ही केलेल्या प्रयत्नांचं कौतुक अजिबात इथं होत नाही. जे काय होतं ते दृश्य स्वरूपात जे पडद्यावर दिसतं त्यालाच लोक अप्रिशिएट करतात. आणि मग अशा वेळेस जर तुम्ही मानसिकदृष्ट्या स्थिर नसाल, कमकुवत असाल तर मात्र फार लवकर तुम्ही डिप्रेशनमध्ये जाऊ शकता. तुम्ही बघत असाल, म्हणजे शाहरुख खानचं जर उदाहरण घेतलं तर शाहरुख खान चित्रपटामधून 100-150 कोटी रुपये वर्षाला मिळवत असेल, पण तो हजारो कोटी रुपये अन्य व्यवसायातून मिळवतो. सेम मराठी चित्रपटसृष्टीमध्ये पण असे काही कलाकार आहेत, मी मगाशी सांगितलं माझ्यासोबत जे सोबती होते त्यांनी हॉटेल व्यवसायामध्ये किंवा अन्य कुठल्या कन्स्ट्रक्शन लाईनमध्ये वगैरे पैसे गुंतवले. त्यांनाही माहीत झालं की हे क्षेत्र अनिश्चित आहे. भले तुम्हाला ग्लॅमर मिळवून देतं, प्रसिद्धी मिळवून देतं आणि तुम्ही लोकांना माहीत होता, पण त्यासोबतही त्याचा खर्च जो असतो, म्हणजे तुम्ही एखादा व्हिडिओ, आता मी व्हिडिओ बनवतोय तर माझ्या एखाद्या व्हिडिओमध्ये ड्रेस एक जरी रिपीट झाला तरी लोकांना वाटतं की अरे हा तो जुना ड्रेस वापरलाय. इथं मात्र तुम्हाला रोज नवीन नवीन काय ते दाखवावं लागतं, म्हणजे कॉस्ट्युम वाईज असू दे किंवा तुमच्या बुद्धी वाईज असू दे, म्हणजे कपडे दिसायला पाहिजे वेगळे पाहिजे, तर तुम्ही केलेली कलाकृती वेगळी दिसायला पाहिजे, ही लोकांची अपेक्षित आहे. साहजिकच आहे, कारण मनोरंजनाचं क्षेत्र आहे, नाविन्याचं क्षेत्र आहे, लोकांचे तुमच्याकडनं फार वेगळ्या अपेक्षा असतात आणि मग तो अपेक्षा पूर्ण करता करता बौद्धिकदृष्ट्या आणि आर्थिकदृष्ट्या जो खर्च येतो तो झेपणं तुम्हाला फार गरजेचं आहे. आणि तो झेपत नसेल, तसं बॅकग्राऊंड तुमचं तयार नसेल तर कृपया या क्षेत्राकडे वळू नका. मी तुम्हाला निगेटिव्ह सांगत नाहीये, मी सांगतोय की तुम्ही सुरक्षित राहा आणि मग या क्षेत्राकडे या. नाही तर एवढं डिवोशन द्या की ठीक आहे मी भिके कंगाल झालो तरी चालेल, मी या क्षेत्रासाठीच काम करेन, ही जर तुमची मानसिकता असेल तर तुम्ही हमखास या.
पण त्यासोबत हे सांगेन मी तुम्हाला की तुम्ही सोलो पाहिजे, एकटेच असाल, तुमची आई वडिलांची जबाबदारी आहे किंवा तुमच्या कुटुंबाची जबाबदारी आहे आणि जर तुम्ही सगळं सोडून इकडं त्यांच्या जीवावर येत असाल तर नका येऊ. कारण काय होईल माहिती आहे का, तुमच्या ह्या वागण्याचा त्यांना त्रास होईल ते होईल, निष्कारण बदनामी होईल ते होईल. आणि जर तुम्हाला यश मिळालं तर ठीक आहे, चांगलं आहे, लोक लगेच तुमच्या कौतुक करायला तुमच्या सोबत येतील, तुमच्या पाठीशी उभा राहतील. पण जर तुमचं अपयश आलं तर मात्र कुटुंबाला किंवा तुम्हाला स्वतःला जो त्रास होईल तो न भरून येणारा त्रास आहे. मानसिकदृष्ट्या तुम्ही फार खंगाल आणि कदाचित आयुष्य संपवून घ्याल. तर मी असं म्हणेन की तुम्ही सायमल्टेनियसली म्हणजे पुण्या मुंबईसारख्या ठिकाणी येत असाल तर पहिल्यांदा पोटापाण्याची व्यवस्था करा किंवा घरातल्यांना 4 पैसे पाठवू शकाल अशी व्यवस्था करा आणि मग ह्या चित्रपटसृष्टीमध्ये किंवा या ग्लॅमरच्या दुनियेमध्ये लेखक, दिग्दर्शक, अभिनेते काही असा तुम्ही तर त्यामध्ये स्ट्रगल करत राहा तुम्ही, काय अडचण नाही. हां, एखादा स्पॉट बॉय म्हणून तुम्ही जात असाल तर काय तर तुम्ही जास्त दिवस जगाल. कारण की काय, स्पॉट बॉयला खूप मागणी आहे, तुम्ही वेगळ्या तुम्ही सेटवरती जाऊ शकता, त्यांच्या स्वतःच्या अपेक्षा तशा फारशा नसतात. पण तुम्हाला जर स्वतःबद्दल फार अपेक्षा असेल तर मात्र तुम्ही अनिश्चित असं करिअर अजिबात निवडू नका. निवडायचं असेल तर 100% डिवोशन द्या, जेणेकरून मी त्यात यश खेचून आणणार नाही तर किमान माझं स्वतःचं नाव करेन, अस्तित्व निर्माण करेन, जेणेकरून लोकांना वाटायला पाहिजे भले त्याला तो पडला पण पडला कुठनं, एव्हरेस्टवरनं पडला, किमान तुमचं नाव एव्हरेस्ट बरोबर जोडलं तरी जाईल. सेम तसं इथलं पण स्ट्रगल तुम्ही पराकोटीचा करा, जेणेकरून लोक किमान तुम्हाला नावं ठेवणार नाहीत. पण असं करू नका, किरकोळ स्ट्रगल केलं आणि त्यातून अपयश आलं तर मात्र फारच वाईट अवस्था होती मित्रांनो. मी माझं आर्थिक गोष्टी काही पार्शली सांगितल्या, त्याला सांगायचं कारण एवढंच होतं की मी आज निवांत फिरलो तरी मला काही अडचण नाहीये, मला सांभाळणारे आहे तर मी स्वतःलाही सांभाळू शकतो अशा स्थितीमध्ये आहे. त्यामुळं तुम्हाला ज्यांना कोणाला करिअर करायचं आहे तर त्यांनी आर्थिकदृष्ट्या पहिल्यांदा स्थिर व्हा किंवा तशा तजवीज करून ठेवा आणि मगच या फिल्म लाईनमध्ये या. होईल काय, तुम्ही एकदम एम्प्टी माइंडने खूप चांगल्या प्रकारे काम करू शकाल. नाहीतर बॅक ऑफ द माइंड काही तर तुमच्या चक्र चाललं असेल, आज संध्याकाळी काय खायचं पोटाला किंवा आपल्या घरात काय चाललं असेल, हे जर विचार तुमच्या घरात तुमच्या मेंदूमध्ये चालू राहिले तर तुम्ही वेगळं चांगलं आणि दर्जेदार काही निर्माण करू शकणार नाही. तो स्वतःही अन्याय होईल आणि तुम्ही तयार करत असणाऱ्या स्ट्रगलवरती अन्याय आहे आणि त्या कलाकृतीवरती अन्याय आहे. मला वाटतंय मी जे काय तुटपुंज तुम्हाला सांगायचा प्रयत्न केला ते तुम्ही व्यापक पद्धतीनं समजून घ्याल अशी अपेक्षा करतो आणि स्वतःची फसगत करून घेणार नाही अशी इच्छा व्यक्त करतो. धन्यवाद.